नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा घटनेचा सखोल अभ्यास करणार आहोत जी इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि तितकीच वादग्रस्त घटना आहे. येशू ख्रिस्ताचा क्रूसावरील मृत्यू. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय साहित्याचे उतारे आहेत जे या घटनेकडे एका पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतात. आज आपलं ध्येय हे समजून घेणं आहे की या स्रोतांनुसार क्रूसावरची घटना ही काही अचानक घडलेली शोकांतिका नव्हती. उलट ती जगाच्या निर्मितीच्या आधीच तयार केलेली एक अत्यंत गुंतागुंतीची आणि बहुउद्देशीय योजना होती. म्हणजे एक प्रकारे ही एक दैवी पटकथा होती. चला तर मग या पटकथेची पानं उलगडून पाहूया. हो, आणि ही भूमिका समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सहसा कसं पाहिलं जातं की ही घटना म्हणजे मानवाच्या चुकांवर किंवा दुष्टपणावर देवाने दिलेली एक प्रतिक्रिया आहे. पण हे स्रोत म्हणतात की असं नाहीये. ही घटना देवाच्या मूळ योजनेचाच केंद्रबिंदू होती. म्हणजे ही शोकांतिका नाही, तर देवाच्या कथेचा उत्कर्षबिंदू म्हणजे क्लायमॅक्स होता. वा, सुरुवातच किती वेगळ्या विचाराने होते. या स्रोतांमधला पहिला मुद्दा तर हाच आहे की ही योजना जगाच्या निर्मितीपूर्वीच ठरली होती. यात योहान 10:18चा संदर्भ दिला आहे, जिथे येशू स्वतः म्हणतो, कोणी माझा जीव माझ्यापासून हिरावून घेत नाही तर मी तो स्वतःहून देतो. म्हणजे यावर पूर्णपणे त्याचं नियंत्रण होतं. बरोबर. आणि याहूनही रंजक गोष्ट म्हणजे ही दैवी योजना मानवी कृतींमधून कशी पूर्णत्वास गेली हेही हे स्रोत सांगतात. प्रेषितांची कृत्य 4.27-28 मध्ये म्हटलंय की हेरोद, पिलात आणि इतरांनी एकत्र येऊन तेच केलं जे देवाने आधीच ठरवले होते. एक मिनिट, पण मग इथे मला एक प्रश्न पडतो. जर सगळं आधीच ठरलेलं होतं तर मग यात त्या लोकांच्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरतो का? म्हणजे हेरोद आणि पिलात हे केवळ बाहुल्या नव्हते का जे ठरवलेली भूमिका निभावत होते? स्रोत यावर काही स्पष्टीकरण देतात का? हा खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. या स्रोतांनुसार याला दैवी सार्वभौमत्व आणि मानवी जबाबदारी यांचा मिलाप म्हणतात. याचं उत्तर देण्यासाठी एक साधी उपमा वापरता येईल. समजा देव एका मोठ्या बुद्धिबळाचा पटाचा मालक आहे आणि तो एक ग्रँडमास्टर आहे. पटावरच्या खेळाडू म्हणजे माणसं आपापल्या चाली खेळायला स्वतंत्र आहेत. पण तो ग्रँडमास्टर इतका बुद्धिमान आहे की त्याला आधीच माहिती आहे की या सर्व स्वतंत्र चालींचा शेवट त्याच्याच ठरवलेल्या विजयात होणार आहे. हेरोद आणि पिलात यांनी त्यांच्या इच्छेनेच कृती केली, पण त्यांची ती कृती देवाच्या मोठ्या योजनेचा एक भाग बनली. वाह, म्हणजे मानवी स्वातंत्र्य आणि दैवी योजना एकमेकांच्या विरोधात नाहीत तर एकमेकांना पूरक आहेत. आता पुढचा मुद्दा येतो जो याहूनही आश्चर्यकारक आहे. मत्ते 26:53-54 मध्ये येशू म्हणतो की तो एका क्षणात आपल्या पित्याला सांगून देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षाही अधिक फौज बोलावू शकतो. 12 सैन्यदळ, ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. हो, आणि इथेच या योजनेची भव्यता दिसते. त्याच्याकडे परिस्थिती बदलण्याची प्रचंड शक्ती होती, पण त्याने ती वापरली नाही. पण का नाही वापरली? जर एका क्षणात सगळा खेळ बदलता येत होता तर इतक्या वेदना सहन करण्याचा मार्ग का निवडला? याचं उत्तर स्रोतांनुसार पवित्र शास्त्राची पूर्तता यात दडलेलं आहे. म्हणजे बघा, हे ग्रंथ सांगतात की पवित्र शास्त्र लिहिणारा स्वतः देव आहे आणि आता देवाचा पुत्र स्वतः त्या लिहिलेल्या कथेचा नायक बनून आला होता, जेणेकरून ती कथा तिच्या तार्किक शेवटापर्यंत पोहोचेल. देवदूतांना बोलावणं म्हणजे स्वतःच लिहिलेल्या कथेच्या मूळ उद्देशाला छेद देण्यासारखं होतं. शक्ती न वापरण्यातच खरी शक्ती होती असं म्हणता येईल. ठीक आहे, म्हणजे हे स्पष्ट झालं की ही एक पूर्वनियोजित आणि ऐच्छिक कृती होती. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, का? या सगळ्यामागे इतके कष्ट घेण्याचं कारण काय होतं? आणि याचं उत्तर एका शब्दात नाही तर अनेक गोष्टींमध्ये दडलं आहे असेही स्रोत सांगतात. तब्बल 11 उद्देश. हो, 11. आणि हे 11 उद्देश म्हणजे केवळ काही लहान सहान गोष्टी नाहीत, तर ते वैश्विक पातळीवर परिणाम करणारे आहेत. आपण त्यांना काही भागांमध्ये पाहू शकतो. पहिला भाग आहे देवाचं स्वतःचं स्वरूप जगासमोर प्रकट करणं. म्हणजे क्रूस हे केवळ पापांची क्षमा करण्यासाठी नव्हतं, तर ते देवाचं ओळखपत्र होतं असं काहीच. अगदी तसंच. यानुसार या घटनेतून 3 मुख्य गोष्टी सिद्ध झाल्या. 1. देवाचं गौरव, 2. देवाचं प्रेम आणि 3. देवाचा न्याय. आता हे वरवर पाहता विरोधाभासी वाटतं. दुःख आणि मृत्यूच्या घटनेतून गौरव, प्रेम आणि न्याय एकाच वेळी कसे प्रकट होऊ शकतात?
हाच प्रश्न मलाही पडलाय. न्याय आणि प्रेम तर अनेकदा एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकतात की नाही? देवाने पापाची शिक्षा देऊन आपला न्याय सिद्ध केला, त्यावर पांघरून घालून नाही. पण त्याचवेळी ती शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने आपलं निरपेक्ष प्रेमही सिद्ध केलं. आणि या दोन्ही गोष्टींच्या परिपूर्ण संतुलनातून त्याचं गौरव प्रकट झालं. वा. म्हणजे ही एक अशी कृती होती जिथे न्याय आणि दया एकत्र आले. आता या योजनेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया, जो अधिक मोठ्या म्हणजे वैश्विक संघर्षाबद्दल बोलतो. हो, हा भाग एका मोठ्या वैश्विक नाटकासारखा आहे. यात 4 महत्वाचे मुद्दे येतात. पहिल्या आदामाला म्हणजे संपूर्ण मानवजातीला तिच्या मूळ स्थितीपासून वाचवणे. दुसरा, सैतानाच्या पापांचा आणि त्याच्या दुष्ट हेतूंचा पर्दाफाश करणे. तिसरा, पाप्यांचा म्हणजे पापमय स्वभावाचा न्याय करणे. आणि चौथा मुद्दा खूपच खोल आहे. पाप नावाच्या संकल्पनेलाच काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे जाऊन नष्ट करणे. पाप काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे जाऊन नष्ट करणे, हे ऐकायला खूपच व्यापक वाटतंय. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की क्रूसावरील बलिदानाचा परिणाम केवळ त्या क्षणापुरता किंवा पृथ्वीपुरता मर्यादित नव्हता. ही एक अशी वैश्विक कृती होती जिने पापाच्या अस्तित्वालाच मुळापासून आव्हान दिलं. म्हणजे जसं एखादं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर केवळ एका फाईलमधला व्हायरस काढत नाही, तर संपूर्ण सिस्टममधनं त्या व्हायरसचा कोडच मिटवून टाकतो, तसंच काहीसं. या घटनेचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवर, भूतकाळ आणि भविष्यावरही झाला, असं हे स्रोत मानतात. अप्रतिम. म्हणजे ही केवळ एक बचाव मोहीम नव्हती, तर एका वैश्विक शत्रूवर मिळवलेला निर्णायक विजय होता. आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात गुंतागुंतीच्या भागाकडे येतो. याला आपण देवाच्या भव्य योजनेची अंतिम पूर्तता असं म्हणू शकतो का? बरोबर. आणि यातले मुद्दे तर आणखी गहन आहेत. जसे की एक निर्मित वस्तू म्हणून देवाचं नाव वारसा हक्काने मिळवणे. हे जरा समजावून सांगायला हवं. हो, हे तर माझं डोकंवरून गेलं. एक निर्मित वस्तू म्हणून देवाचे नाव वारसा हक्काने मिळवणे, याचा सामान्य माणसाच्या भाषेत अर्थ काय? अच्छा, असं समजा की एक राजाचा मुलगा आहे. त्याला जन्मानेच वारसा हक्क मिळालेला आहे. पण तो राजकुमार स्वतःच्या इच्छेने एक सामान्य सैनिक बनून राज्याच्या शत्रूंशी लढतो आणि एक मोठं युद्ध जिंकतो. आता त्याला तोच वारसा हक्क त्याच्या जन्मामुळे नाही, तर त्याच्या पराक्रमामुळे, त्याने मिळवलेल्या विजयामुळे मिळतो. त्याची किंमत आता खूप जास्त असते. स्रोतानुसार पुत्रदेवाने मानवी रूप घेऊन आणि मृत्यूवर विजय मिळवून देवाचं नाव एका नवीन अर्थाने, एका अर्जित हक्काने मिळवलं. वा, किती सुंदर उपमा आहे ही. या गटातला पुढचा मुद्दा आहे निर्मित प्राण्यांच्या स्वतंत्र इच्छेची पूर्तता करणे. याचा संबंध आपण आधी चर्चा केलेल्या त्या बुद्धिबळाच्या पटाशी आहे का? स्वतंत्र इच्छेने प्रेम करणारे साथीदार हवे होते. क्रूसाने मानवाच्या स्वतंत्र इच्छेला एक नवीन आणि सकारात्मक पर्याय दिला. पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन देवाकडे परत येण्याचा पर्याय. आणि आता आपण त्या शेवटच्या मुद्द्यावर आलो आहोत, ज्याचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता. या स्रोतांनुसार क्रूसाचा सर्वात मोठा उद्देश होता सृष्टीची निर्मिती पूर्ण करणे. एक मिनिट थांबा, हे कसं शक्य आहे? आपण तर मानतो की देवाने 6 दिवसात सृष्टीची निर्मिती केली आणि ती तेव्हाच पूर्ण झाली. मग हे स्रोत असं का म्हणत आहेत की निर्मितीची प्रक्रिया क्रूसावर पूर्ण झाली? हा विचारच किती वेगळा आहे. हो, आणि हाच या सगळ्या विश्लेषणाचा कळस आहे. हा विचार पचवायला थोडा जड आहे, मान्य आहे. या स्रोतानुसार उत्पत्तीच्या पुस्तकात झालेली निर्मिती ही केवळ भौतिक निर्मिती होती, एक सुरुवात होती. जसं एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर चित्राची बाह्यरेखा काढली आहे, पण त्यात रंग भरणे, त्याला अर्थ देणे बाकी आहे. म्हणजे सृष्टी ही एक अपूर्ण कलाकृती होती असं म्हणायचंय का? एका अर्थाने हो. ती परिपूर्ण होती, पण तिचा अंतिम उद्देश अजून साध्य व्हायचा होता. या दृष्टिकोनानुसार सृष्टीचा अंतिम उद्देश हा केवळ अस्तित्वात असणं नव्हता, तर देव आणि मानव यांच्यात एक अतूट, प्रेमळ नातेसंबंध स्थापित करणे हा होता. पापाच्या प्रवेशामुळे या उद्देशाला तडा गेला. क्रूसावरील घटना ही केवळ डागडुजी नव्हती. ती त्या मूळ चित्रात रंग भरण्याची, त्याला अंतिम रूप देण्याची आणि त्याचा खरा अर्थ प्रकट करण्याची कृती होती. त्यामुळे क्रूसाकडे पापांची क्षमा करणारी घटना म्हणून न पाहता सृष्टीला तिच्या अंतिम आणि खऱ्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी घटना म्हणून पाहिलं जातं. अविश्वसनीय. म्हणजे क्रूस हा केवळ इतिहासातील एक बिंदू नाही, तर तो संपूर्ण सृष्टीच्या कथेचा केंद्रबिंदू आहे, जो भूतकाळाला अर्थ देतो आणि भविष्याला दिशा देतो. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलंय. यानुसार क्रूसाशिवाय सृष्टीची कथा अपूर्णच राहिली असती.
तो या देवी पटकथीचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा अंक होता. तर आजच्या या सखोल अभ्यासात आपण पाहिलं की या स्रोतांनुसार क्रूसावरील बलिदान ही मानवी चुकांची आकस्मिक प्रतिक्रिया नव्हती. ती देवाच्या सृष्टी आणि तारणाच्या योजनेतील एक मध्यवर्ती, पूर्वनियोजित आणि ऐच्छिक घटना होती. यामागे अनेक स्तरांवर खोलवर रुजलेले उद्देश होते. देवाचं स्वरूप प्रकट करण्यापासून ते वैश्विक संघर्षावर विजय मिळवण्यापर्यंत आणि शेवटी संपूर्ण सृष्टीलाच तिच्या अंतिम ध्येयापर्यंत, तिच्या पूर्णत्वापर्यंत नेण्यापर्यंत. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, या स्रोतांनुसार जर क्रूस हीच सृष्टीची पूर्तता असेल तर मग आपल्या जीवनातील दुःख, संघर्ष आणि परीक्षांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलायला हवा? जर सृष्टीच्या कथेचा उत्कर्ष बिंदू वेदनेतून आणि बलिदानातून साकार झाला असेल तर ते आपल्या स्वतःच्या कथांबद्दल काय सूचित करते यावर नक्कीच विचार करायला हवा.